पाऊस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि इतिहास अधिविभाग, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले। या राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील ज्ञात अज्ञात नायक असा होता। या चर्चासत्राचे प्रास्ताविक छत्रपती शाहू संशोधन केंद्राच्या समन्वयिका डॉक्टर नीलांबरी जगताप यांनी केले। प्रास्ताविकात त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन चर्चासत्राचा उद्देश व हेतू स्पष्ट केला। उद्घाटक व अध्यक्ष असलेले विद्यापीठाच्या मानवी शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर एम.एस. देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली। तसेच भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि विद्यापीठामध्ये होत असलेल्या चर्चासत्रातून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर प्रकाश पडेल, त्यांचे कार्य समाजासमोर येईल। तसेच शिवाजी विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या अभिवादन स्वातंत्र्य सैनिकांना उपक्रमाची माहिती देऊन नवीन संशोधकांनी आणखी संशोधन करून अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान समाजासमोर आणण्याचे आवाहन केले। या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर अरुण भोसले यांनी सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीच्या इतिहासावर प्रकाश टाकला। 1857 ते 1885 म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि त्यानंतर काँग्रेसमधील मवाळ कालखंड, 1885 ते 1905 जहाल कालखंड, 1905 ते 1920 गांधी युग, 1920 ते 1947 या सर्व टप्प्यावर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्या प्रकारे बदल होत गेला त्याचे सर्वसमावेशक विश्लेषण केले। पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानी आणि त्यातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकला। त्यात त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांनी उभा केलेली प्रति सरकार चळवळ याचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व यावर प्रकाश टाकला। या चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारतीय इतिहास अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे सदस्य सचिव प्राचार्य डॉक्टर उमेश कदम यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या विविध भागात भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली। पुढे बोलताना ते म्हणाले की शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांना स्वातंत्र्य चळवळीचा एक मोठा इतिहास आहे आणि या चळवळीतील अज्ञात नायकांचा इतिहास समाजाच्या समोर आणणे हाच या चर्चासत्राचा मुख्य हेतू आहे। भारतीय इतिहास अनुसंधान परिषद अशा देशभरात असे विविध उपक्रम राबवून स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात नायकांना समाजासमोर आणण्यासाठी पुढाकार घेत आहे। शिवाजी विद्यापीठानेही त्यात पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केले। या सत्राचे आभार इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी मानले। या चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात डॉक्टर विलास पवार, प्राचार्य डॉक्टर अंकुश बेलवटकर, प्राचार्य डॉक्टर अजित कुमार जाधव हे प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले। डॉक्टर विलास पवार यांनी कोल्हापूरच्या संस्थान काळातील स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकला, तर डॉक्टर अंकुश बेलवटकर यांनी महाराष्ट्रातील सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे स्वरूप आणि त्यातून येथे झालेले मीठ सत्याग्रह, जंगल सत्याग्रह इत्यादी गोष्टींवर सविस्तर मांडणी केली। डॉक्टर अजित कुमार जाधव यांनी आपल्या मनोगतात 1857चा उठाव आणि महाराष्ट्र या विषयाची संबंधित मांडणी केली। या सत्राच्या अध्यक्षा डॉक्टर नंदा पारेकर यांनी एकूणच सर्व मान्यवरांनी मांडलेल्या मुद्द्यातून चर्चासत्राचा हेतू स्पष्ट झाल्याचे सांगितले। तसेच नवसंशोधकांनी अजूनही स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात व्यक्तिरेखांवर संशोधन करून त्यांचा इतिहास सर्वसामान्य लोकांसमोर आणावा असे आवाहन केले। या सत्राचे आभार डॉक्टर दत्तात्रय मत्साले यांनी केले आहे। उन कॉमन पीपल्स के बारे में जिक्र होना कितना इम्पोर्टेंट है। कोल्हापुर शहर में 1857 का एक हुतात्मा पार्क भी है, हुतात्मा स्तंभ भी है ना।
उस हुतात्मा स्तंभ पे हमारे युवा कितने जाते हैं, उसका इतिहास समझने की कोशिश कितने करते हैं। इसी शहर में ब्रह्मगिरी एक्सकेवेशंस भी है, उसे समझने का, अपने खुद के शहर को, उसकी जो विशेषता है उस विशेषताओं को आगे ले जाने के लिए कोशिश क्यों नहीं हो रही। When I visit the history department over here, why can't I see all these things? These things depicted everywhere. शिववाणी जो सर ने बताई, देशमुख साहब ने जो बताई, वो बहुत ही अच्छी है। मैं तो चाहूँगा प्रवीण जी कि ये आज का जो व्याख्यान हुआ है 1.5 घंटे का, इसका ट्रांसक्राइब मराठी में जैसा है वैसे ही उसका मोनोग्राफ पब्लिश किया जाए। इट्स अ वेरी इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट। और मैं विशेष आभार भी शिवाजी यूनिवर्सिटी को देना चाहूँगा। शिवाजी यूनिवर्सिटी के छत्रपति शाहू महाराज सेंटर फॉर मराठा स्टडीज़, इसको भी विशेष रूप से मैं आभार देना चाहूँगा कि इन्होंने जो हमने इनके साथ MOU किया था उसका तकरीबन 4 TB का डेटा हमारे साथ साझा किया है और ICHR की वेबसाइट पे ये पूरा का पूरा मोडिस डॉक्यूमेंट्स का 4 TB का डेटा अपलोड हो चुका है। अब भारत में बहुत सारे विद्वानों को ये जो सोने की खान है, जिसमें जो हम बार बार कह रहे क्रिएशन ऑफ एन डिजिटल लाइब्रेरी फॉर वर्नाकुलर सोर्सेस, कि भारतीय भाषाओं में जितनी सारी हस्तलिखित है, पांडुलिपियां है, सारी की सारी ICHR के पोर्टल पे आ जाए, तो फिर युवाओं को लगे कि भाई कॉलोनियल हिस्ट्री को अगर अभी चैलेंज करना है, क्योंकि यही बात हमने अभी एक MOU साइन किया है UK RI AHRC, जैसे ICHR इंडिया की एपेक्स बॉडी है हिस्ट्री की, वैसे ही UK RI AHRC यूनाइटेड किंगडम्स की एपेक्स बॉडी है, इसके साथ भी MOU हुआ है। इस बार वो हमारे साथ इंडियन कल्चरल हेरिटेज पे काम कर रहे हैं। दे आर इन्वेस्टिंग 13 करोड़। प्रशंसनीय आहे, पण ते सागरा प्राण तळमळला वगैरे म्हणण्या इतकं काही ते पोहून गेलेले नव्हते। त्यांना एक 50-1 फुटाचं अंतर पोहून गेल्यानंतरच फ्रेंच पोलिसांनी अटक केली आणि त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये दिलं। ते परत आल्यानंतर त्या खटल्याची सुनावणी होऊन त्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली। त्यांची रवानगी अंदमानमध्ये झाली। याच सुमारास महाराष्ट्रामधला आणखी एक क्रांतिकारक सक्रिय होता, त्याची फारशी माहिती नाही आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्येही त्याचा फारसा समावेश नाही आहे, ते म्हणजे विष्णू गणेश पिंगळे। हे विष्णू गणेश पिंगळे पुणे जिल्ह्यामधले, त्यांचं गाव तळेगाव ढमढेरे, हे न्यूयॉर्कमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते। त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आपला अभ्यास पूर्ण केला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केला आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा ते अभ्यास करत होते। या सुमारास कॅनडा अमेरिकेमध्ये गदर पक्ष संघटित करणाऱ्या लाला हरदयाळ मास्टर अमिचंद यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि गदर पक्षाच्या संस्थापकापैकी एक हे विष्णू गणेश पिंगळे बनले। या मंडळींची अशी धारणा होती की पहिलं महायुद्ध सुरू झालेलं आहे, महायुद्ध ही ब्रिटिश साम्राज्यवाद्यांसाठी जीवन मरणाची कसोटी आहे, तेव्हा याचा आपण फायदा घेऊन आता जर सशस्त्र उठाव केला तर ब्रिटिश साम्राज्य सत्तेला हिंदुस्थानमधून हद्दपार करता येईल। या उद्देशाने गदर पार्टीच्या अन्य नेत्यांप्रमाणेच विष्णू गणेश पिंगळे हे भारतामध्ये आले। वाराणसीला या सशस्त्र क्रांतिकारकांची एक बैठक झाली आणि त्यानंतर ते मिरजच्या लष्करी छावणीमध्ये गेले। त्यांच्याबरोबर काही शक्तिशाली बॉम्ब होते। त्यांचा उद्देश असा होता की मिरज या ठिकाणी असणाऱ्या लष्करी तळामध्ये जाऊन
तिथल्या लष्करी शिपायांना फितवणं आणि त्यांना सशस्त्र लढा ब्रिटिशांच्या विरुद्ध करायला प्रवृत्त करणं असा होता. पण दुर्दैवानं तिथल्या रखवालदारांच्या लक्षात आलं, त्यांना अटक झाली. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.